सर्वप्रथम आज रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. रमाबाई आंबेडकर यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 या दिवशी झाला आणि 27 मे 1935 या दिवशी त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर अनंतामध्ये विलीन झाल्या. जवळपास 37 वर्ष 3 महिने 20 दिवस एवढं त्यांना आयुष्य भेटलं. पण हे आयुष्य जगत असताना, त्या आयुष्यामध्ये संघर्ष करत असताना एक आदर्श पत्नी, आदर्श मुलगी, आदर्श माता आणि आदर्श सून या सगळ्या गोष्टी जिने आयुष्यभर या गोष्टीचं तंतोतंत पालन केलं आणि या समाजासमोर एक आदर्श निर्माण करून दिल्या, त्या रमाबाई भीमराव आंबेडकर. खरं सांगायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कारकिर्दीमध्ये, यांच्या जडणघडणीमध्ये सगळ्यात मोठा आणि सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर ते रमाबाई आंबेडकर यांचा. रमाबाई म्हणजे बाबासाहेबांची एक सावली होती. कारण बाबासाहेबांच्या कार्याप्रती जर रमाबाईनं समर्पित केलं नसतं तर बाबासाहेबांना शून्यातून हे विश्व निर्माण करता आलं नसतं, हे आपल्याला नाकारता येणार नाही. आणि या रमाबाईचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत मुंबईमधील भायखळा मार्केटच्या जवळ असलेलं मासळी बाजार या ठिकाणी बुधवारी 4 एप्रिल 1906 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत रमाबाईचा विवाह झाला. आणि तिथून पुढे असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा हात असतो. ते अगदी बरोबर आहे. मग महात्मा ज्योतिराव फुले जरी बघितलं आपण, त्यांच्या उदाहरण बघितलं तरी सावित्रीबाई फुले होत्या, शहाजीराजे भोसले यांच्या पाठीमागे जिजामाता होता. बरोबर आहे की नाही? म्हणजे या महापुरुषांनी त्यांच्या पतींना खूप मोठी साथ दिलेली आहे. त्यामुळे ते त्यांचं स्वतःचं साम्राज्य विश्व निर्माण करू शकले. रमाबाईचं आयुष्य हे पूर्ण त्यागात, कष्टात, संघर्षात गेलेलं आहे. त्यामुळे रमाबाई यांना त्यागमूर्ती असं म्हटलं जातं. मला रमाबाई सांगून किंवा त्यांचं माहिती सांगून तो मला भावनिक करायचं नाही, परंतु माझ्या आजपर्यंत जे वाचनात आलं किंवा जे मला भावलं, जे वाटलं आपल्याशी सांगावं, ते सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. रमाबाईचा मी एक तुम्हाला सर्वप्रथम प्रसंग सांगतो त्यांचा, की बाबासाहेब आणि रमाबाई हे राजगृहामध्ये राहत असताना अचानकपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विदेशामध्ये जावं लागलं. आणि मग विदेशामध्ये जात असताना त्यांचा जवळचा अतिशय चांगला मित्र वराळे नावाचा, आणि त्यासाठी त्याकडे रमाबाईला काही दिवसासाठी राहायला पाठवलं. तर रमाबाई त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर वराळे काका जे होते ना, तर ते लहान मुलांचं वसतिगृह सांभाळायचे, लहान मुलांना त्या ठिकाणी सांभाळायचे, त्यांचं जेवण वगैरे सगळं ते त्यांना पुरवायचे. परंतु रमाबाई तिथे गेल्याच्या नंतर त्यांच्या रूमच्या समोर हे लहान लेकरं खेळायला यायचे. आणि मग रमाबाईचं मातृत्व प्रेम असल्यामुळं त्या लेकरांप्रती त्यांचा लळा लागला, लहान लहान सगळी लेकरं. आणि अचानकपणे 2 दिवस झालं त्या आवारामध्ये मुलं दिसत नव्हते. रमाबाईला प्रश्न पडला की अचानकपणे 3-4 दिवस झाले या ठिकाणी समोर मुलं खेळतायत आणि अचानकपणे का बरं नाही? त्यांनी वराळे काकांना विचारलं की काका, मुलं कुठे आहेत? 2 दिवस झालं मला मुलं दिसत नाहीत. त्यावेळेस वराळे काकांचा कंठ दाटून आला, अश्रू त्यांना अनावर झाले. आणि वराळे काकांनी सांगितलं की रमाबाई माता, हे जे 2-3 दिवस झालं मुलं दिसत नाहीत ना, याचं कारण एकमेव आहे की ही मुलं 3 दिवस झालं उपाशी आहेत. कारण वसतिगृहामध्ये जे मिळणारं जे अनुदान आहे ते अजून मिळालेलं नाही, त्यामुळे 3 दिवस झालं ही मुलं उपाशी आहेत. हे ज्यावेळेस उद्गार वराळे काकांच्या मुखामधनं रमाबाईंना ऐकले ना, राहवलं नाही तिनं, क्षणाचाही विचार केला नाही. पळत पळत घरामध्ये गेली, कपाटात गेली, कपाटातल्या डब्यामध्ये ठेवलेल्या सोन्याच्या बांगड्या त्या घेतल्या आणि वराळे काकांना म्हणली की या सोन्याच्या बांगड्या धरा, सोनाऱ्याकडे जा, एक तर हे मोडा सोन्याच्या बांगड्या किंवा गहाण ठेवा, तिथनं पैसे घेऊन या आणि या लेकरांच्या जेवणाची सोय लवकर करा. अनुदान आज ना उद्या भेटणार आहे, परंतु लेकरं जगली पाहिजेत. काय हे मातृत्व प्रेम! त्यामुळं रमाबाई या प्रत्येकाला एक आदर्श त्यांचा इतिहास आहे. एवढंच नव्हे तर 1923 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर झालेत आणि परदेशामधनं भारतामध्ये येतात. त्यावेळेस हजारो समूह लोकांचा त्यांच्या स्वागतासाठी उभा राहिलाय आपल्या मुंबई या ठिकाणी. मग आपला नवरा परदेशामधनं एवढी मोठी पदवी घेऊन येत आहे, त्यामुळं रमाबाईला वाटलं की आपण सुद्धा आपल्या नवऱ्याच्या स्वागतासाठी जावं. पण दुर्दैव एवढं होतं की आपल्या नवऱ्याच्या स्वागताला जायचंय, परंतु अंगावरती घालण्यासाठी एक चांगलं धडकं लुगडं रमाबाईकडे नव्हतं. तरी रमाबाईंनी
कधी त्या गोष्टीचा भाऊ केला नाही, कधी वाईट वाटून घेतलं नाही. राज्यश्री शाहू महाराज यांनी बाबासाहेबांचा सत्कार ज्यावेळेस केला होता ना, त्यावेळेस खूप मोठा एक फेटा दिला होता आणि या रमाबाईनं त्या फेट्याचं लुगडं बनवलं आणि तो फेटा परिधान केला आणि बाबासाहेबांच्या स्वागतासाठी त्या समूहाच्या सोबत त्या ठिकाणी गेली. बाबासाहेब परदेशामधनं आलेत, लोक त्यांचं स्वागत करतात, सत्कार करतात. अचानक पद्धतीनं त्यांची सुद्धा त्यांच्या पत्नीवरती म्हणजे रमाबाईवरती लक्ष गेलं. तर त्यांना चणकन त्यांच्या लक्षात आलं की माझ्या बायकोकडे एक माझ्या स्वागताला येण्यासाठी घालण्यासाठी चांगला फटका, चांगलं लुगडं नाहीये, त्यामुळे फटका नेसले. बाबासाहेबांच्या डोळ्यामधनं पाणी आलं, राहवलं नाही. मला एवढंच सांगायचंय, एवढी गरिबी त्यांच्या वाट्याला होती, पण त्यांनी कधीच गरिबीचा भाऊ केला नाही. कारण एक लक्षात ठेवा, कारण गरीब असणं हे शाप नाही, तर गरीब असणं ही संधी असते. कारण सगळ्यात मोठा खेळाडू कुठे जन्माला आला तर गरीबाच्या घरी, सगळ्यात मोठा शास्त्रज्ञ कुठे जन्माला आला तर गरीबाच्या घरी, सगळ्यात सुंदर सौंदर्य कुठे जन्माला आलं तर गरीबाच्या घरी, सगळ्यात पिळदार असं दंड असणारं शरीर कुठे जन्माला आलं गरीबाच्या घरी, सगळ्यात मोठा शास्त्रज्ञ कुठे जन्माला आला गरीबाच्या घरी, सगळ्यात मोठा बुद्धिमान माणूस कुठे जन्माला आला गरीबाच्या घरी, सगळ्यात मोठा नेता कुठे जन्माला आला तर गरीबाच्या घरी. कारण श्रीमंताच्या घरी हा माझ जन्माला येत असतो आणि गरीबाच्या घरी बुद्धीत माळलेला, कष्टात चाळलेला, घामात गाळलेला मर्दानी साज जन्माला येत असतो. गरीब असणं ही शाप नाही, तर गरीब असणं ही मोठं होण्यासाठी, समाजामध्ये आदर्श निर्माण करण्यासाठी एक देवानं दिलेली एक सुंदर संधी असते. आणि मला असं वाटतंय या संधीचं सोनं या बाबासाहेबांनी रमाबाईंनी या कष्टामधनं करून दाखवलेलं आहे. अरे मला सांगा की बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा रमाबाई असतील, यांनी जो संघर्ष केलाय ना, खरंच त्यांचा संघर्ष प्रत्येकाने एक आदर्श घ्यावा असं आहे. रमाबाईचा अजून एक प्रसंग मी आपणासमोर मांडतोय. एका मातेसाठी तिचा मुलगा मरण पावणं यासारखं दुःख मला वाटत नाही त्या मातेसाठी आणि त्या पित्यासाठी दुसरं काही असेल. जगात एवढं दुःख दुसरं कोणतंच मोठं नाहीये रमाबाईची. तर एका पाठोपाठ 3 मुलं आणि 1 मुलगी मरण पावली औषध पाण्याविना. म्हणजे बाबासाहेबांना 5 मुलं होती, 3 मुलं आणि 1 मुलगी मरण पावली. फक्त यशवंत नावाचा तो मुलगा जगला. राजरतन नावाचा बाबासाहेबांचा शेवटचा मुलगा, अतिशय लाडका मुलगा, बाबासाहेबांसारखाच दिसणारा, आणि तो आजारी पडला, प्रचंड प्रमाणामध्ये आजारी पडला. आणि त्याचा जसा आजार वाढत होता तसा त्याला वेदना प्रचंड होत होत्या. आणि रमाबाईनं आपल्या पतीला म्हणजे बाबासाहेबांना परदेशामध्ये पत्र पाठवलं आणि पत्रामध्ये लिहिलं की बाबासाहेब माझ्याकडे पाहिजे तेवढे पैसे सुद्धा नाहीत आपल्या मुलाच्या उपचारासाठी, आणि मी ज्यावेळी एखाद्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जाते ना, तर तिथे गेल्याच्या नंतर समाज उच्चवर्णीय जे डॉक्टर आहेत ना, ते आपल्या लेकरांना हात लावत नाहीत. नको बाबा, मला प्रश्न पडतो की तळ्यावर जाणाऱ्या पक्ष्यांना, त्या तळ्यावर जाणाऱ्या पक्ष्यांना तिथलं पाणी पितात, त्या पाण्याला कधी विटाळ होत नाहीये. अरे जनावर त्या ठिकाणी पाणी पितात, त्या जनावरांचा त्या पाण्याला कधी विटाळ होत नाहीये. परंतु एक लेकरू माणसासारखं माणूस 2 पाय, 2 हात, 2 डोळे, 2 कान असणारा माणूस, याचा विटाळ कसा होतो हा प्रश्न रमाबाईंना नेहमी पडायचा. आणि मग त्या मुलावरती, राजरत्न नावाच्या मुलावरती उपचार करायला सुद्धा तेथील डॉक्टर तयार नव्हते, उच्चवर्णीय. कारण तू शूद्र आहेस, तू दलित आहेस, त्यामुळे अंगाला हात सुद्धा लावायचे नव्हते. रमाबाईला प्रचंड मनामध्ये वेदना व्हायच्या. आणि नंतर बाबासाहेबांना पत्र लिहिलं. बाबासाहेबांनी त्या पत्राचं उत्तर दिलं की माझा एक मित्र आहे, ते तुला आर्थिक मदत घेऊन येईल आणि तू काय कर, जे ख्रिश्चन मिश्रण आहेत ना त्यांच्याकडे जा आणि त्या आपल्या मुलांचा, आपल्या लेकराचा विलाज कर. पण रामू मात्र, म्हणजे बाबासाहेब तिला प्रेमानं रामू म्हणायचे, रामू मात्र बाळाला म्हणजे राजरत्न नावाच्या मुलाला ताक आणि कन्या पाजायची आणि त्या मुलाला जगवायची. पण त्याचा आजार जास्त वाढत गेल्यामुळं राजरत्न नावाचा मुलगा सुद्धा, तो सुद्धा या जगामधून अनंतामध्ये विलीन झाला. मला एवढंच सांगायचंय की बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई यांनी प्रचंड प्रमाणामध्ये दोघांनाही वेदना, या समाजाचं बोलणं, समाजाचं एक द्वेष खूप सहन केलेला आहे. एकदा एक प्रसंग सांगतो, हा शेवटचा प्रसंग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रात्रीच्या वेळी अभ्यास करत बसलेत आणि कंदिलाच्या प्रकाशामध्ये जीर्ण झालेलं लुगडं आणि त्या लुगड्यावरती फाटलं असल्यामुळं रमाबाई या ठिगळ लावत बसल्यात त्या लुगड्याला. बाबासाहेब रमाबाईंना म्हणतात, प्रेमाने रामू म्हणायचे. बाबासाहेबांची वाचता वाचता नजर त्या लुगड्याकडे गेली आणि त्यांना समजलं की रामू फाटलेल्या लुगड्याला
एक ठिगळ लावते. तर बाबासाहेब रामूला म्हणले की रामू चल बरं आपण उद्या जाऊया आणि तुझ्यासाठी एक नवीन लुगडं खरेदी करूया. त्यावेळेस रामू म्हणते बाबासाहेबांना नको, सध्या हे आहे ना हे ठीक आहे, हे जे पैसे आहेत ना आपण जे पैसे जमवले आहेत, मला माहिती आहे तुम्ही मन लावून अभ्यास करतात, हे सगळे पैसे आपल्या म्हणजे तुमच्या शिक्षणासाठी वापरूया, कारण हे दिवस निघून जातील, हे दिवस जास्त दिवस राहणार नाहीत, कारण तुम्हाला या समाजासाठी खूप काय करायचंय, या समाजासाठी खूप काय करायचंय, त्यासाठी आपण खूप मेहनत घेऊया, कारण समाज आहे ना हा समाजच आपलं मूल आहे, त्यामुळे हा समाज पुढे गेला पाहिजे. त्यामुळे जे काय पैसे आहेत हे शिक्षणासाठी खर्च करा, या समाजासाठी खर्च करा, पण मला नको सध्याला. मग बाबासाहेब रामूला म्हणतात की रामू तुझं हे फाटलेलं लुगडं आहे ना, हे फाटलेलं जे लुगडं आहे ना, हे दीन दुबळ्या समाजासाठी, पिचलेल्या रखडलेल्या जे कष्टामध्ये संघर्षामध्ये आहे ना या भारतासाठी हे फाटलेलं लुगडं रामू तुझं एक दिवस सावली बनल बघ. आणि मला असं वाटतंय या रमाबाईमुळं आज कित्येक महिला, सावित्रीबाईमुळं कित्येक महिला आज आनंदामध्ये आयुष्य जगतायत. यांनी केलेल्या संघर्षामुळं हे बोलणं त्यांचं चालू होतं. काही वेळामध्येच रामूचं त्याला लुगड्याला ठिगळं लावून बसवायचं पूर्ण झालं आणि बाबासाहेबांना त्यांना म्हणते की बघा ना बाबासाहेब किती सुंदर दिसतंय लुगडं ठिगळ लावलेलं. म्हणजे मला एक म्हणायचं की आहे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा ही पत्नी आपल्या नवऱ्याला साथ देत होती. त्यानंतर 1940 ला लिहिलेल्या थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रमाबाईला अर्पण केला आणि त्या अर्पण पत्रिकेमध्ये बाबासाहेब रामूबद्दल लिहितात की हृदयाचा चांगुलपणा, मनाचा मोठेपणा आणि चारित्र्याचे शुद्धत्व याशिवाय त्या काळी कोणी मित्र नसलेल्या दिवसामध्ये आमच्या वाट्यास जे आलेले दारिद्र्य आणि विचंबना जे आहे ते मनोधैर्याने व तत्परतेने सहन करण्याची जिने तयारी दर्शवली त्या रामूबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी हा ग्रंथ रामूला अर्पण करत आहे. आणि मग काही दिवसामध्येच रमाबाई यांचं आजारपण वाढत होतं आणि आजारपण जास्त वाढत असल्यामुळं डॉक्टराकडे नेलं, परंतु इलाज होत नव्हता, कारण तो आजार शेवटच्या स्टेजला आला होता. शेवटी बाबासाहेबांनी शेवटच्या काळामध्ये रमाबाई सोबत थोडासा वेळ घालवला, तिला कॉफी बनवून द्यायचे, रस प्यायला द्यायचे, सेवा करायचे. आणि मग त्यांचं शरीर काही साथ देत नव्हतं. 27 मे 1935 ला सकाळी 9 वाजता रमाबाई भीमराव आंबेडकर या अनंतामध्ये विलीन झाल्या, स्वर्गवासी झाल्या. आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मुंबई मधील वरळी या स्मशानभूमीकडे हजारो लाखो माणसं जमले आणि दुपारी 2 वाजता या रमाबाई यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. रमाबाईच्या त्यागाविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत मध्ये असं लिहिलं आहे की ते असं म्हणतात की मी परदेशी असताना प्रपंचाविषयी काळजी करणारी महिला, जिने आयुष्यभर संघर्ष केला. एकेकाळी म्हणजे राजरत्न नावाचा मुलगा रमाबाईचा ज्यावेळेस या जगामधनं जग सोडून गेलताना त्याच्या दुसऱ्या दिवसापासून रमाबाई मुंबईच्या अवतीभोवती फिरायची, शेण गोळा करायची आणि त्या शेणाच्या गवऱ्या थापायची आणि थापलेल्या गवऱ्या वाळवायची आणि वाळल्याच्या नंतर त्याच गवऱ्या शहरामध्ये जायची आणि महिनाभर विकायची. त्या महिन्यामधनं जर 100 रुपये तिला जर भेटत असतील तर त्यापैकी 70 ते 80 रुपये बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी ठेवायची आणि 20 रुपयामध्ये हा संसार करायची. म्हणून त्यांना त्यागमूर्ती म्हणलं जातं. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की बहिष्कृत भारत मध्ये असं लिहितात की म्हणतात की या त्यागामुळं किंवा एवढा आयुष्यभर जिने संघर्ष केला तिच्यासाठी माझ्याकडे 24 तासापैकी मी अर्धा तास सुद्धा देखील मी तिच्यासोबत वेळ घालवू शकला नाही. ही खंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली. आयुष्यभर जिने संघर्ष केला, आयुष्यभर जिनं समाजासाठी काम केलं. एवढंच मला सांगायचंय की रमाबाई म्हणजे कष्ट, रमाबाई म्हणजे त्याग, रमाबाई म्हणजे संघर्ष, रमाबाई म्हणजे आदर्श मातृत्व आणि रमाबाई म्हणजे निस्वार्थ प्रेम. या सर्व उपमा या रमाबाईसाठी लागू पडतील आणि बोलावं तेवढं फार कमी आहे. आणि या महिलेला, या रमाईला व तिच्या अपूर्व त्यागाला मी त्रिवार अभिवादन करतो.